स्वागत. आज आपण मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड्स हा जो आपला टॉपिक चालू आहे. त्या टॉपिक मध्ये न्यूमेरिकल्स आपण आतापर्यंत बघितलेले आहेत. ऑलमोस्ट आपण 18 क्वेश्चन्स डिस्कस केलेले आहेत. त्यामध्ये काही एमसीक्यू होते, काही न्यूमेरिकल्स होते. सो त्यातलाच पुढचा न्यूमेरिकल आपण आज कव्हर करतोय. वी स्टार्टेड नेक्स्ट न्यूमेरिकल. क्वेश्चन क्रमांक बघा. इफ यू रेफर टेक्स्ट बुक, क्वेश्चन नंबर 19 क्वेश्चन काय बघा. An air bubble of radius 0.2 millimeter. एक बबल आहे एअरचा, हवेचा. जे रेडियस दिलेले आहे व्हेरी स्मॉल रेडियस 0.2 millimeter. It is situated just below the water surface. You can imagine की तुम्ही एक एअर बबल आहे, तो पाण्यामध्ये सिच्युएट झालेला आहे, ठेवलेला आहे. त्याच्या सरफेस टेस्टिंग दिलेलं आहे त्याने आपल्याला कोणाचं, पाण्याचं. व्हॉट इज द प्रेशर ऑफ वॉटर? 7.2 × 10⁻² न्यूटन पर मीटर. एवढं काय सरफेस टेस्टिंग आहे पाण्याचं. आणि त्याने विचारले की त्या कॅल्क्युलेट गेज प्रेशर इन सिच्युएशन. तर गेज प्रेशर किती असतं असं विचारलेलं आहे. गेज प्रेशरचा अर्थ काय? जे प्रेशर एअर बबल आणि वॉटर सरफेस ह्याच्यामध्ये ऍक्ट होताना म्हणतो आपण गेज प्रेशर. आपण एक सिंपल सिच्युएशन ड्रॉ करू शकतो. यू सी द सिंपल डायग्राम. तर बघा, यू कॅन ड्रॉ दिस डायग्राम ऑल्सो. डायग्राम ड्रॉ करू शकता. डायग्राम का ड्रॉ करायची जेणेकरून आपल्याला इमॅजिन करता येईल सिच्युएशन काय आहे. काय दिले बघा, एक कंटेनर आहे. इनसाइड दिस देयर इज अ वॉटर. इथं आपला एअर बबल दाखवूया आपण. असा एअर बबल आहे. रेडियस दिली गेली 0.2 मिलीमीटर. आय राईट आर इक्वल टू 0.2 मिलीमीटर. ऑब्वियसली इट इज अ वॉटर. आता हवेचा जो बुडबुडा आहे, ज्याला बबल म्हणतो आपण इंग्लिश मध्ये, तो पाण्यामध्ये आहे. जस्ट बिलो, हा जस्ट पाण्यामध्ये आतल्या बाजूला आहे. तर या पाण्यात त्यांनी दिले सरफेस टेन्शन व्हॅल्यू दिली 7.2 × 10⁻² न्यूटन पर मीटर. तर त्यांनी विचारले गेज प्रेशर किती असतं. व्हॉट इज गेज प्रेशर? आपल्या फॉर्म्युला माहिती आहे बघा. जनरल फॉर्म्युला गेज प्रेशरचा P = व्हॉट? ρgh. तर काय म्हणतो आपण गेज प्रेशर किंवा प्रेशर ड्यू टू लिक्विड कॉलम. व्हॉट वी कॉल इट एज प्रेशर ड्यू टू लिक्विड कॉलम. तर हे जे काय वॉटर सरफेस आहे वरचा, या वॉटर सरफेस मुळे ह्या एअर बबलवर काय प्रेशर ऍक्ट होणार आहे. जेणेकरून प्रेशर जास्त झालं, बबलच्या आतलं प्रेशर जर कमी असेल आणि बाहेरचं प्रेशर जास्त असेल, तर बबल फुटणार आहे, ब्रेक होणार आहे. दॅट इज वाय दे आस्क व्हॉट इज गेज प्रेशर. व्हॉट इज गेज प्रेशर. तर आपले डायग्राम आपण काढलेले आहे. तर पुढचा पॉईंट आपण 1 बाय 1 सॉल्व्ह करूया. त्या न्यू लाईन हिअर द्यायचं. हिअर कॅपिटल T इक्वल टू, कॅपिटल T म्हणजे काय हो? सरफेस टेन्शन. कोणाचा? पाण्याचा. किती दिले आपल्याला? 7.2 × 10⁻² न्यूटन पर मीटर. हे काय आहे? सरफेस टेन्शनची व्हॅल्यू आहे. आणि त्यांनी एवढीच माहिती आपल्याला दिली. त्यासोबत रेडियस दिले की बबलची किती रेडियस आहे? स्मॉल r इक्वल टू 0.2 मिलीमीटर. 0.2 मिलीमीटर is equal to 0.2 × 10⁻³ मीटर. ही झाली व्हॅल्यू आपल्या रेडियस ऑफ एअर बबलची. कन्वर्ट मिलीमीटर इंटू मीटर. आता आपण काय करूया, वापरूया फॉर्म्युला गेज प्रेशरचा इन केस ऑफ एअर बबल. ल्या न्यू लाईन. वी नो दॅट change in pressure or excess pressure formula Laplace equation delta P. Remember this equation very well. Laplace equation आपण वापरणार आहे कारण delta P pressure difference आपण वापरणार आहे. काय फॉर्म्युला आहे? For air bubble 2 times surface tension divided by small r. काय म्हणजे मी फॉर्म्युला काय लिहिले मी? 2 times surface tension divided by small r. Small r म्हणजे radius of the air bubble. So put the values 1 by 1. Therefore delta P equal to 2 times T. 2 into T किती व्हॅल्यू सांगा? 7.2 into 10⁻²
फक्त आपल्याला व्हॅल्यू ठेवायची आहे 1/1. व्हॉट इज व्हॅल्यू ऑफ स्मॉल आर डिवाइडेड बाय 0.2 into 10⁻³ किमती व्यवस्थित ठेवायच्या आणि सॉल्व्ह करायचं आहे. Therefore डेल्टा P इक्वल टू डेल्टा P म्हणजे काय एक्सेस प्रेशर. एअर बबल मध्ये आतल्या बाजूला प्रेशर जास्त आहे त्याच्यामुळेच एअर बबल हा स्फेरिकल शेप मध्ये आढळतोय. अदरवाइज एअर बबल इज गोइंग टू ब्रेक जर बाहेरचं प्रेशर जास्त झालं तर, ज्याला आपण गेज प्रेशर म्हणतो. आता एअर बबल विथस्टँड करतोय म्हणजे 100% जे बाहेरचं प्रेशर आणि आतलं प्रेशर जे आहे एअर बबलचं आणि ऍटमॉस्फेरिक प्रेशर जे आहे, नॉट ऍटमॉस्फेरिक प्रेशर, पाण्यातलं आतलं जे प्रेशर आहे इथलं डायग्राम मध्ये बघा, हे जे प्रेशर आहे सरफेसच्या खाली, या सरफेसमुळे जेवढं काय प्रेशर इथे ऍक्ट होणार आहे, तर नीट बघा मी काय म्हणते, यू कॅन सी हिअर टू माय फिंगर, ते इथे जे प्रेशर ऍक्ट होणार आहे हे प्रेशर आणि आतलं प्रेशर समान असल्याशिवाय हा एअर बबल विथस्टँड राहणार नाही किंवा एअर बबल फुटणार नाही. म्हणून आपण डेल्टा पी ला अँगल घेतलं त्याला आपण गेज प्रेशर म्हणणार आहे. तुम्ही रोजेश वापरून सुद्धा फॉर्म्युला यू कॅन सॉल्व, पण त्यांनी माहिती दिलेलीच नाही आपल्याला. दॅट इज वाय वी आर नॉट डूइंग दॅट फॉर्म्युला ऑफ व्हॉट गेज प्रेशर इक्वल टू रो जीएच. पण दिलेली माहिती कुठली आहे, तर ही प्रेशर पुन्हा इतकं असायला पाहिजे, डेल्टा पी इतकं असायला पाहिजे, म्हणून आपण हा फॉर्म्युला वापरला. हे लॉजिक समजून घ्यायचा प्रयत्न करा. आता आपण सॉल्व करूया. काय ते बघा, मी आता 10ची पॉवर पॉईंट ऍडजस्ट करतो नेहमीसारखं. मग काय ते बघा, 2 into 72 7.2 काय त्याला 72 लिहिलं इंटू व्हॉट 10⁻⁻1. तर मी डेसिमल पॉवर उजवी घेतला म्हणजे 10⁻⁻1 मल्टिप्लाय करावं लागेल इंटू व्हॉट 10² होल डिवाइड बाय पॉइंट टूला पण मी पॉवर ऍडजस्ट करतो 2 into 10⁻⁻1. बघा हे पॉइंट 2 म्हणजे काय 2 into 10⁻⁻1 आणि डेसिमल पॉवर उजवी शिफ्ट करायचं लॉजिक मला माहित पाहिजे. अल्जेब्रिक कॅल्क्युलेशन्स into what 10⁻³ therefore delta p equal to बघा काय ते this 2 cancel. तर 10ची पॉवर आपल्याला ऍडजस्ट करायचे आहेत. हा 10² म्हणून -1 गेला म्हणजे ओन्ली 10 राहिलं काय तर 72 into 10 डिवाइड बाय, आता हे बघा -3 -1 -4 होणार त्याची पॉवर -4. व्हेरी बेसिक थिंग आर डिस्कसिंग स्टुडंट्स. बघा -1 -3 हा काय आला -4. आता -4 वगैरे काय होणार +4 होणार. बेसिक थिंग समजून घ्यायचा प्रयत्न करा. हे 2 टाइम्स टी सरफेसची व्हॅल्यू भरलेली आहे आणि त्याच्या आपल्या प्रेशरने रेडियस दिले 0.2 मिलीमीटर. आय कन्वर्टेड 0.2 मिलीमीटर इनटू मीटर आणि मल्टिप्लाय बाय 10⁻⁻3. ओके, आता कॅल्क्युलेशन करूया. मग काय ते बघा, इट इज इक्वल टू 72 ला 72 as it is -4 वगैरे काय येणार +4 72 into 10⁻⁵ बरोबर आहे. हा -4 वगैरे +4 4 + 1 5 म्हणजे काय आपल्या आन्सर आलं 72 10⁻⁵ न्यूटन पर मीटर स्क्वेअर. आता प्रेशरचा युनिट काय आहे पास्कल किंवा न्यूटन पर मीटर स्क्वेअर. आपल्याला आन्सर काय आहे 72 into 10⁻⁵ न्यूटन पर मीटर स्क्वेअर. इतकी प्रचंड व्हॅल्यू असणार आहे ऑफ व्हॉट प्रेशर ड्यू टू दिस लिक्विड कॉलम ऑन द एअर बबल. तर ऑब्वियसली इट इज ॲट द आउटसाइड ऑफ द एअर बबल. आपण स्टेप बाय स्टेप कॅल्क्युलेशन केलेलं आहे, फक्त किमती भरले प्रॉपरली जेणेकरून आपल्याला आन्सर मिळताना कुठल्या प्रकारची अडचण येणार नाही. कॅल्क्युलेशन करताना कुठली मिस्टेक करू नका, especially while adjusting the power of decimal point. Okay, this is about our answer, that is 72 into 10⁻⁵ Newton per meter square. स्टुडंट्स, आपला नेक्स्ट क्वेश्चन बघा क्वेस मधला प्रश्न क्रमांक 20वा इन टेक्स्ट बुक, यू कॅन रेफर. काय दिले बघा त्याने आपल्याला 27 ड्रॉपलेट्स ऑफ वॉटर, पाण्याचे थेंब आहेत, त्यांनी नंबर दिला आपल्याला 27 ड्रॉपलेट्स ऑफ वॉटर, इच ऑफ रेडियस 0.1 मिलीमीटर. प्रत्येक पाण्याच्या ड्रॉपचा रेडियस किती दिले आपल्याला 0.1 मिलीमीटर. कुलीसचा अर्थ एकत्र येईल, लक्षात ठेवा, कंबाईन म्हणजे व्हेरी इम्पॉर्टंट वर्ड कुलीस. कुलीस स्टँड्स फॉर कॉम्बिनेशन, एकत्र येणे. इनटू अ सिंगल ड्रॉप म्हणजे काय केलंय 27 पाण्याचे थेंब बारके एकत्र येऊन मोठा थेंब तयार झाला आहे, बिग ड्रॉप. फाइंड द चेंज इन द सरफेस एनर्जी. तर या प्रक्रियेमध्ये त्या सरफेस बिट्स आहेत एकमेकांमध्ये, त्यामुळे मोठा ड्रॉप तयार झालेला आहे.
तर ह्या प्रक्रियेमध्ये सरफेसची एनर्जी किती बदलली असेल असं विचारलेलं आहे. अतिशय इंटरेस्टिंग पॉईंट आहे. आणि दिलेली माहिती काय त्यांनी आपल्याला अजून दिले, त्यांनी दिले एसटी ऑफ वॉटर म्हणजे सरफेस टेन्शन ऑफ वॉटर किती दिली आपल्याला त्यांनी 0.072 न्यूटन पर मीटर. अशा प्रकारे आपल्याला दिलेली कंडिशन आहे. तर आपण हे न्यूमेरिकल अतिशय इंटरेस्टिंग आहे, जरा वेगळा टाईप आहे, पण तुम्हाला प्रॉपरली समजलं बेसिक ॲज अ फंडामेंटल या टाईपचे व्हॅल्यू आपण सॉल्व्ह करू शकतो. तर आपण व्यवस्थित स्टेप बाय स्टेप जाऊया लॅब सोल्युशन. (27) ड्रॉपलेट. आपण काय करूया, नंबर ऑफ ड्रॉपलेट साठी नोटेशन वापरूया स्मॉल एन म्हणून. स्मॉल एन इक्वल टू किती सांगा 27. इच ऑफ रेडियस 0.1 मिलीमीटर. आपण काय करूया, लहान ड्रॉप जो आहे त्याच्या रेडियस आपण स्मॉल आर वापरूया. स्मॉल आर इक्वल टू 0.1 मिलीमीटर आहे. कन्वर्ट करा मिलीमीटर इंटू मीटर. बेसिक आपलं काय सांगते 0.8 इंटू 10⁻³ मल्टिप्लाय करा. मिलीमीटर टू मीटर मल्टिप्लाय बाय -3 फॅक्टर 10⁻³ फॅक्टर. नंतर काय दिलं आपल्याला, इंटू अ सिंगल ड्रॉप फाइंड द चेंज इन सरफेस एनर्जी. एसटी ऑफ वॉटर इज गिवन. तर आपण कॅपिटल टी लिहूया. इथे आहे 0.072 न्यूटन पर मीटर. आणि सरफेस एनर्जी आणि सरफेस टेन्शन वॉटर आणि सिंगल ड्रॉपची रेडियस आपल्याला दिलेली नाही, आपण त्याला सिंबल ऑफ कॅपिटल आर द्या. रेडियस ऑफ सिंगल ड्रॉप हे डिफाइन करायचं व्यवस्थित, जेणेकरून पुढे आपण जेव्हा सिंबल वापरणार तेव्हा कन्फ्युजन होणार नाही. स्टेप बाय स्टेप जाऊया पुढे. काय बघा, रेडियस ऑफ सिंगल ड्रॉप किंवा आपण बिग ड्रॉप म्हणजे एकच ड्रॉप तयार झालेला आहे बिग म्हणून इज इक्वल टू कॅपिटल आर म्हणून कॅपिटल मीटरच करूया. पण मीटर मध्येच करूया आपण. तर अशा वेळेला विचारलं काय सरफेस एनर्जी मधला बदल म्हणजे आपण त्याला काय म्हणतो, आपण डेल्टा ई इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. डेल्टा ई म्हणजे काय, सरफेस एनर्जी मधला बदल किती आहे असं विचारलेला आहे. त्याच्यामध्ये आपण लॉजिक वापरावं लागेल की आपल्या फॉर्म्युला माहिती आहे, सरफेस एनर्जी और चेंज इन सरफेस एनर्जी इज इक्वल टू T into dA. Work done on the drop of the water is equal to tension into surface change in surface energy. बेसिक फॉर्म्युला माहिती आहे वर्क डन. वर्क डन जे असतं ते वर्क डन साठवलं जातं इन द फॉर्म ऑफ एनर्जी. म्हणून वर्क डनचा फॉर्म्युला घ्या, मग सरफेस एनर्जीचा फॉर्म्युला दोन्ही फॉर्म्युले समान असतात. लेट अस गो वन बाय वन. न्यू लाईन. नाव व्यवस्थित द्यायचं आहे. नाव आता मला सांगा फॉर्म्युला काय, डेल्टा ई इक्वल टी इंटू डी. व्यवस्थित लिहूया आपण. लिहा नाव डेल्टा ई इक्वल टू टी इंटू डी. डी म्हणजे काय, चेंज इन सरफेस एरिया. तर सरफेस एरिया मधला बदल आपल्याला काढावा लागेल. तर सरफेस एरियाचा काय फॉर्म्युला आहे स्पेरिकल ड्रॉपचं 4πr². 4πr² आपल्याला माहिती पाहिजे. आता आपल्याला कॅपिटल माहिती आहे काय, वी डोंट नो व्हॅल्यू ऑफ द कॅपिटल आर. जर मला सरफेस एरिया काढायचा रेडियस माहित पाहिजे तर बिग ड्रॉप जो रेडियस आपल्याला काढावं लागेल. आता बिग ड्रॉप कशी काढायची, तर व्हॉल्यूमचा फॉर्म्युला वापरायचा. काय वापरायचा फॉर्म्युला, व्हॉल्यूमचा. समजून घ्या व्यवस्थित. काय म्हणते बघा, व्हॉल्यूम ऑफ, समजून घ्या बेसिक, व्हॉल्यूम ऑफ वन ड्रॉप इन ब्रॅकेट बिग ड्रॉप इज इक्वल टू I write n times म्हणजे टोटल नंबर ऑफ ड्रॉप्स इनटू व्हॉल्यूम ऑफ स्मॉल ड्रॉप. एका स्मॉल ड्रॉपचे व्हॉल्यूम इनटू टोटल नंबर ऑफ ड्रॉप इज इक्वल टू व्हॉल्यूम ऑफ वन ड्रॉप विच इज बिग वन. हा फॉर्म्युला लक्षात ठेवा. फॉर्म्युला मी स्टार मार्क करू शकता. त्यामुळे बेसिक सांगितलं आहे. ओके, आता आपण किमती बघूया काय ते बघा. काय फॉर्म्युला, व्हॉल्यूम ऑफ द स्फिअर 4/3 πr³. मग काय येणार 4/3 पाय. बिग ड्रॉप म्हणजे काय असणार, रेडियस कॅपिटल R³ इज इक्वल टू n इंटू परत तेच फॉर्म्युला 4/3 पाय बरोबर काय असणार स्मॉल r. कोणतं दोन कॅन्सल होतो बघा. 4/3 झालं कॅन्सल, पायला पाय झालं कॅन्सल. इक्वेशन काय मिळालं बघा मला. आय गॉट द इक्वेशन R³ इक्वल टू व्हॉट n इंटू स्मॉल r. ह्याच्यावर आपण काय करू शकतो, काय करतो फॉर्म्युला व्हॅल्यू ऑफ कॅपिटल आर. काय व्हॅल्यू आहे तेव्हा कॅपिटल आर ची
यू टेक स्क्वेअर रूट ऑफ क्यूब रूट ऑफ बोथ साइड, तर क्यूब असणार म्हणून त्याचा क्यूब रूट घ्यावा लागेल. मग काय येणार सांगा, r इक्वल टू n टू द पॉवर 1/3. 1/3 म्हणजे क्यूब रूट आपण घेतो म्हणजे पॉवर 1/3 असायला पाहिजे. स्क्वेअर रूटला 1/2 पॉवर असतो. इंटू व्हॉट, r क्यूबचं क्यूब, क्यूब रूट r येणार. ओके, इथं 1/3 आहे, व्यवस्थित घ्या. आता आपण कॅपिटल R लिहूया. काय ते बघा कॅपिटल R ची व्हॅल्यू. कॅपिटल R इक्वल टू बघा आता n ची व्हॅल्यू किती आहे 27. मग 27 रेज टू 1/3 आणि स्मॉल r ची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे. त्या स्मॉल r ची व्हॅल्यू 0.1 इंटू 10⁻3. आता r ची व्हॅल्यू किती आहे बघा, इक्वल टू 27 चा क्यूब रूट किती 3. 3 चा क्यूब 27. मग काय 3 येणार इथं इंटू आय कॅन राईट 10 टू द पॉवर -4. -4 कुठून आणले मी, पॉईंट वन डायरेक्ट लिहिलं. 10 टू द पॉवर -1 -1 -3 -4. की मला कॅपिटल R व्हॅल्यू मिळाली जी मला आवश्यक होती, जी आपल्याला माहिती नव्हती. काय व्हॅल्यू मिळाली कॅपिटल R ची 3 इंटू 10 टू द पॉवर -4 मीटर. ही झाली व्हॅल्यू कशाची, कॅपिटल R ची. म्हणजे ही स्टेप आपण का काढली माहिती आहे का, हे स्टेपचं एकच काम आहे, टू कॅल्क्युलेट रेडियस ऑफ इलेक्ट्रॉन. आता आपल्या फॉर्म्युला आपला सरफेस एनर्जीचा त्या न्यू लाईन नाउ ऑलरेडी दिलेला आहे, तुम्ही रिपीट करा परत एकदा. नाउ डेल्टा E इक्वल टी दिए. आता लिहा मग डेल्टा E इक्वल टू टेंशन किती, सरफेस टेंशन व्हॅल्यू 0.072. आता डीए म्हणजे काय, फायनल एरिया मायनस इनिशियल एरिया. आता इनिशियल एरिया ऍक्च्युअली फायनल एरिया काय असणार आहे, 27 ड्रॉप एकत्र आलेलाच एरिया असणार आहे. मग 27 ड्रॉप साठी मी काय करायला लागेल, मला n द्यावा लागेल इंटू काय लागेल 4 पाय स्मॉल r स्क्वेअर. लक्षात ठेवा फॉर्म्युला. स्मॉल r काय घेतलं, कारण 27 ड्रॉप लहान आहेत, ते लहान ड्रॉप एकत्र आलेला एरिया काढायचा आहे. पण अशी किती ड्रॉप आहेत, n ड्रॉप आहेत, म्हणून n इंटू एरिया ऑफ 1 ड्रॉप मायनस द मायनस ॲज इट इज 4 टाइम्स पाय कॅपिटल R स्क्वेअर. ही स्टेप महत्वाची आहे. स्टेप नंबर आम्हाला करा, मी कसं ऍडजस्ट केले बघा टर्म्स. n इंटू 4 पाय r स्क्वेअर मायनस 4 पाय कॅपिटल R स्क्वेअर. आता यातून कोणते टर्म कॉमन येतात बघा. therefore डेल्टा E इक्वल टू 0.072 इंटू, जर मी काय कॉमन काढू शकतो, आय कॅन कॅल्क्युलेट, आय कॅन टेक 4 पाय कॉमन, कंसात लिहा 4 पाय काढला कॉमन, n इंटू r स्क्वेअर मायनस कॅपिटल R स्क्वेअर. बघा आपल्याला बेसिक फॉर्म्युला मिळाला, n इंटू r स्क्वेअर मायनस कॅपिटल R स्क्वेअर. ह्या फॉर्म्युला आपण काय काढू शकतो आता, चेंज इन सरफेस एनर्जी. आता या किमती आपल्याला सबस्टिट्यूट करायला लागतील 1/1. therefore डेल्टा E काय आहे सांगा, डेल्टा E इक्वल टू 0.072 इंटू 4 इंटू 3.14. पायची व्हॅल्यू किती असते, 22/7 or 3.14. आणि इंटू n ची व्हॅल्यू किती आपल्या इथे, n ची व्हॅल्यू आहे 27 इंटू r ची व्हॅल्यू किती आहे, स्मॉल r आणि डायरेक्ट 10 टू पॉवर -4. बघा नाही तरी स्मॉल r ला काय लिहितो -4 लिहितो डायरेक्ट 0.1 म्हणजे 10 टू पॉवर -1 -4 -3 -4. तो स्क्वेअर करूया आपण. व्हॉट वी गेट आफ्टर स्क्वेअरिंग, 10 टू द पॉवर -4 चा स्क्वेअर येणार आहे. नीट बघा, मायनस ॲज इट इज. आणि कॅपिटल R स्क्वेअर, कॅपिटल R कुठे आहे, यस मी ऑलरेडी कॅल्क्युलेटेड 3 टू द पॉवर -4 म्हणजे काय ना 3 इंटू 10 टू द पॉवर -4 चा परत काय स्क्वेअर ब्रॅकेट कंप्लीट. आता अशा प्रकारे आपल्याला कॅल्क्युलेशन करावं लागेल स्टेप बाय स्टेप. आय एम रायटिंग हिअर. या न्यूमरिकल थोडं कॅल्क्युलेशन लेंदी आहे, पण स्टेप बाय स्टेप आपण जर गेलो तर निश्चितपणे आपल्याला एकदम करेक्ट आन्सर मिळून जाईल. ओके, सायन्स डायग्राम कडे बघायचं आहे. यू कॅन सी द बोर्ड. डेल्टा E काय ना सांगा, डेल्टा E इक्वल टू 0.072. आता आम्ही असं लाईट 72 इंटू 10 टू पॉवर -3 इंटू 4 इंटू 3.14 इंटू, आता हे -8 येणार, कंसामध्ये काय येणार बघा 27 इंटू 10 टू -8. बघा हे -4 2 इंटू 2. अल्जेब्राचा बेसिक नियम, इंडेक्स मल्टिप्लिकेशन होणार, पॉवर रेज टू इंडेक्स मायनस ॲज इट इज 3 इंटू परत 10 टू पॉवर -8 यांना ब्रॅकेट कंप्लीट.
आता कोणत्या टर्म्स कॉमन बघा. therefore delta E equal to delta E is very important, that is surface change in surface energy is equal to 72 into 4 into 3.14 बघा. 72 3.14 10 to the power -3 आणि तुम्ही 10 to the power -8 कॉमन काढतो. -8 कॉमन काढलं की काय येणार सांगा. मग 27 -3 किती येणार आहे. 27 -3 येणार आहे. कॉमन निघाल्यानंतर इट विल कम 24. therefore delta E जर तुम्ही सॉल्व केले व्यवस्थित स्टेप बाय स्टेप तर पॉवर कशी तर बघा हे -8 आणि -3 येणार म्हणजे -11. जर तुम्ही प्रॉपर्ली सॉल्व केलं 24 into 3.14 472 then we get the final answer as write down 1.62 into 10 to power -7 जूल इतकी सरफेस एनर्जी बदलणार आहे. जेव्हा 27 ड्रॉप एकत्र येतात ड्रॉप आणि आपल्याला मोठा ड्रॉप मिळतोय पाण्याचा जो तयार झाला 27 ड्रॉप एकत्र आल्यामुळे. या प्रक्रियेमध्ये किती बदलणार आहे एनर्जी त्या मोठ्या ड्रॉपची. द चेंज इन सरफेस एनर्जी विल बी 1.62 into 10 to the power -7 जूल. दिस आवर आन्सर. हे या स्टेप समजून घ्या. या स्टेप मध्ये मोठे स्टेप कुठले असेल तर स्टारमार्क केलेले स्टेप त्याच्यामध्ये आपण सरफेस एरिया मधला बदल लिहिलेला आहे. फायनल आन्सर इज 1.62 into 10 to the power -7 जूल. साइड इकडे बघायचं आहे. न्यूमेरिकल क्रमांक आपला 21 बघा काय दिले. आधी वाचा व्यवस्थित. ए ड्रॉप ऑफ मर्क्युरी एक पारा जो आहे पारा मर्क्युरी चा ड्रॉप द्यायचा आहे आपल्याला. म्हणजे रेडियस किती आहे त्या ड्रॉपची 0.2 सेंटीमीटर 0.2 सेंटीमीटर ची रेडियस आहे त्याची. इज ब्रोकन इनटू 8 ड्रॉपलेट्स. तो फुटलेला ड्रॉप फुटलाय आणि त्याचं रूपांतर 8 छोटे ड्रॉप झाले मर्क्युरीचे. आणि अट काय दिली त्यांनी ऑफ सेम साइज प्रत्येक ड्रॉपची साइज समान आहे. अशा 8 ड्रॉप काय झालेत तो फुटल्यामुळे. Find the work done if the surface tension of the mercury is 435.5 dyne per centimeter. तर आपल्याला दिले सगळ्या व्हॅल्यू दे आर इन द सीजीएस शीट. कशामध्ये आहेत त्या दे आर इन द सीजीएस वी हॅव टू कन्वर्ट इनटू एसआय. ठीक आहे. सो आपण जे आपला आन्सर येईल फायनल आन्सर जे ते आन्सर आपण एसआय मध्ये लिहूया. अदरवाइज आपण स्टेप बाय स्टेप काय करून एसआय मध्ये सुरुवातीलाच कन्वर्ट करून लिहूया. ठीक आहे. लिहा सोल्युशन. पहिली स्टेप काय असणार गिवन डेटा घ्या. राईट गिवन डेटा काय दिलं बघा त्यांनी रेडियस दिलेली आहे. पहा मोठा ड्रॉप असणार मर्क्युरीचा त्यामुळे आपण कॅपिटल वापरणार 0.2 सेंटीमीटर. कन्वर्ट सेंटीमीटर टू मीटर मल्टिप्लाय बाय 10 to the power -2 सेंटीमीटर टू मीटर -2 मल्टिप्लाय करायचं असते. मग काय येणार 0.2 into 10 to the power -2 मीटर इज इक्वल टू काय येणार 2 into 10 to the power -3 मीटर. डायरेक्ट ऍडजस्ट केला पॉवर 0.2 चा म्हणजे 10 to the power -1 -2 -3 ऍडिशन होणार इंडेक्सची. आणि काय दिलं आपल्याला फाइंड द वर्क देन आपलं सरफेस टेन्शन देन दिलेलं आपल्याला किती कॅपिटल टी इक्वल टू किती आहे 435.5 डाइन पर सेंटीमीटर दिलेले. आपल्याला कन्वर्ट करायला लागेल डाइन इनटू न्यूटन. व्हॉट इज 1 न्यूटन इज इक्वल टू 10 to the power 5 डाइन. बरोबर आहे का 1 न्यूटन इक्वल टू 10 to the power 5 डाइन. मग डाइन चे रूपांतर न्यूटनमध्ये करताना 10 to the power -5 मल्टिप्लाय करायला लागणार. मग काय येणार 435 नीट समजून घ्या 0.5 बघा ना रिलेशन 1 न्यूटन इक्वल टू 10⁵ डाइन. रिलेशन आपल्याला माहित पाहिजे बेसिक रिलेशन सगळे लक्षात ठेवा. आता डाइन रूपांतर न्यूटनमध्ये करायचं 1/10 to the power 5 डाइन येणार. वर गेल्याने काय -5 मग काय येणार 435.5 into 10⁻⁵ हे येणार न्यूटन. करून करा सेंटीमीटर मध्ये. सेंटीमीटर मीटर काय येणार सांगा सेंटीमीटर टू मीटर 10 to the power -2 येणार मीटर. हे करून घ्यायला आधी एसआय मध्ये. आता सॉल्व करा. मग काय आली 435.5 into वर गेलो काय ना -2 तर +2 होणार म्हणजे 10 to the power -3 म्हणजे वी कॅन इझिली रिमेंबर न्यूटन पर सेंटीमीटर रूपांतर करताना डाइन पर सेंटीमीटर रूपांतर करताना न्यूटन पर मीटर मध्ये मल्टिप्लाय करा 10 to the power -3 हा फॅक्टर लक्षात ठेवा. अदरवाइज स्टेप बाय स्टेप कॅल्क्युलेशन करायचं चॉईस तुमचा आहे. मग काय ना सांगायचं आहे ना हे न्यूटन पर मीटर रूपांतर झालं कसं डाइन सेंटीमीटरचं न्यूटन पर मीटर मध्ये. डाइन पर सेंटीमीटर इंटू न्यूटन पर मीटर. आता आपण विचारलं का वर्क म्हणजे त्यांनी डब्ल्यू विचारलेलं आहे. डब्ल्यू इक्वल टू व्हॉट क्वेश्चन मार्क. आपल्याला कन्सिडर करायला लागेल रेडियस ऑफ ब्रोकन ड्रॉप रेडियस ऑफ स्मॉल ड्रॉप असं म्हणूया आपण. रेडियस ऑफ स्मॉल ड्रॉप
radius of small drop is equal to small r is equal to what? Small r is equal to काय सांगा? स्मॉल r आपण अजून करूया, फक्त त्याला आपण r म्हणूया. ही व्हॅल्यू आपण दिलेली आहे ती काढावी लागेल अगोदर. ओके, न्यू लाईन we have काय रिलेशन कसं आहे सांगा? काय रिलेशन आहे तुम्ही जे आपण प्रिव्हियस न्यूमरिकल मध्ये डिराइव्ह केलं होतं, तुम्ही ते न्यूमरिकल रेफर करा व्यवस्थित. ऑलरेडी कव्हर केले आपण. आय कॅन राइट डायरेक्टली r क्यूब इक्वल टू व्हॉट? n इनटू स्मॉल r क्यूब. रिमेंबर दिस रिलेशन प्रॉपर्ली. और n ची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे 8 आहे, तर इथे मी n ची इक्वल व्हॅल्यू 8 म्हणून लिहितो आपल्या गिवन डेटामध्ये. ते ऍड करा n इक्वल टू 8. So it is given a drop of mercury of gas is broken into 8 droplets. तर आपल्याला n ची व्हॅल्यू दिलेली आहे. आता वापरूया फॉर्म्युला. therefore r क्यूब काय ना स्मॉल r क्यूब इज इक्वल टू कॅपिटल r क्यूब डिवाइडेड बाय n येणार. रेडियस दोन्ही बाजूला क्यूब रूट घ्या, मग काय ना r इक्वल टू r डिवाइडेड बाय अंडर रूट ऑफ क्यूब रूट ऑफ n. मग काय ना स्मॉल r इक्वल टू r ची व्हॅल्यू दिली आपल्याला. किती r ची व्हॅल्यू दिली आपल्याला? त्यांनी 2 into 10 to minus 3 2 into 10 to the power minus 3 divided by बघा नीट 0.2 centimeter. we convert it into what? meter. minus 3 आणि cube root of 8 म्हणजे like this. root of 8 8 ची cube root किती? 2. मग काय आला? r equal to 2 into 10 to the power minus 3 divided by 2 2 cancel आएगा, मग only 10 to minus 3 मीटर किंवा रेडियस मिळाली कशाची? स्मॉल ड्रॉपची. ओके, आता वापरूया फॉर्म्युला वर्क डनचा. राईट डाऊन वी हॅव व्यवस्थित लिहा. वी हॅव काय फॉर्म्युला वर्क डनचा? W इक्वल टू व्हॉट? T into dA. बेसिक फॉर्म्युला T into dA. मग काय सांगायचं? therefore W इक्वल टू T म्हणजे काय सांगा? सर्वांनी याची व्हॅल्यू किती आपल्याला दिलेली नाही? 435.5 into 10 to minus 5 into dA काय ना सांगा? A2 minus A1. आधी तुम्हाला सांगितलं A2 minus A1 लिहिताना स्मॉल ड्रॉपची सरफेस एरिया पहिल्यांदा घ्यायचा. म्हणजे काय येणार? n into 4 pi small r square minus 4 pi capital R square. लक्षात ठेवा बेसिक फॉर्म्युला. therefore W equal to put the values 435.5 into 10 to the power minus 5. 4 pi कॉमन घ्या, मग काय येणार? 4 pi in bracket काय येणार सांगा? n into small r square minus capital R square. हे किमती भरायच्या व्यवस्थित आणि स्टेप बाय स्टेप कॅल्क्युलेशन करायचं. सिंपल आहे. मग काय येणार सांगा? W equal to आपण थोडा सिक्वेन्स चेंज करूया लिहिण्याचा, तुम्हाला सफिशियंट स्पेस मिळेल. नीट बघा सगळेजण. therefore W इक्वल टू स्टेप बाय स्टेप जायचं कॅल्क्युलेशन करताना. काय गडबड काही नाही अजिबात. मग काय ते बघा 435.5 into 10 to minus 5 into 4 into 3.14 in bracket n 8 आहे. स्मॉल r ऑलरेडी आपण काढल्या. किती आहे स्मॉल r? we already calculated value of small r 10 to the power minus 3. already we calculated value of small r किती आहे? तुम्हाला value 10 to the power minus 3 and 2 to cancel directly. Directly 2 काय ते cancel होतं. मला 10 to the power minus 3. so what we can write here? 10 to the power minus 3 चा स्क्वेअर म्हणायचं. आणि कॅपिटल r ची व्हॅल्यू किती आहे? 2 into 10 raised to minus 3 चा स्क्वेअर येणार as it is. ओके, आता आपण कॅल्क्युलेशन करूया. therefore W equal to तुम्ही जर ही प्रॉपरली कॅल्क्युलेशन केलं तर काय कॉमन काढू शकतो आपण? we can take 10 to the power minus 6 कॉमन. minus 3 into 2 minus 6 minus 3 into 2 minus 6. आपण काय लिहू शकतो बघा इथं? 435
0.5 into 10 to minus 5 into 4 into 3.14. I take 10 to the power minus 6 common directly. बघा minus 3 minus 2 minus 2 minus 2 minus 3 2 minus 6 minus 3 2 minus 6 आणि राहिलं का फक्त कंसात 2 चा स्क्वेअर मारायचं 4 8 minus 4 येणार काय राहणार 8 minus 4. जर आपण हे टर्म्स व्यवस्थित कॅल्क्युलेट केल्या तर we get the answer W equal to स्टॉक 10 ची पॉवर ऍडजस्ट करा काय ही महत्त्वाचं लक्षात ठेवा. बघा minus 5 minus 6 minus 11 येते. अजून काय टर्म तुम्ही कॅल्क्युलेट केलं तर आपल्याला मिळणार आन्सर लिहा W equal to we get the answer 2.18 into 10 to minus 5 काय म्हणते बघा 2.18 into प्रॉपर जर कॅल्क्युलेशन केली दिलेल्या कंडिशन नुसार तर व्हॅल्यू मिळते काय बघा आपल्याला 2.18 into 10 to minus 5 जूल इतकं वजन होईल जेव्हा 8 मर्क्युरीचे ड्रॉपलेट तयार होतील कुणापासून एका मोठ्या ड्रॉप पासून. This is our answer, that is 2.18 into 10 to minus 5 joule. This is our answer. या टाइपचं न्यूज आपण ऑलरेडी कव्हर केलं होतं. पण इथं काय फरक आढळला आपल्याला एकच फरक आहे इथं की मागच्या न्यूमरेटरमध्ये आपल्याला त्यांनी कॅपिटल काढला सांगितलं होतं. इथं आपण काय काढलंय स्मॉल आर काढलेलं आहे. फक्त थोडंफार चेंज होतात फॉर्म्युला तो तसंच राहणार आहे. फायनल आन्सर काय आलं आपलं 2.18 into 10 to minus 5 joule. सगळ्यात पुढचं न्यूमरिकल बघायचं आहे. न्यूमरिकल क्रमांक आपला 22 सिक्वेन्स आपण चाललोय पुढे. काय दिले बघा हाऊ मच वर्क इज रिक्वायर्ड टू फॉर्म अ बबल ऑफ 2 सेंटीमीटर रेडियस फ्रॉम अ सोप सोल्युशन हॅव्हिंग सरफेस टेन्शन 0.07 न्यूटन पर मीटर. ते तुम्हाला सोप सोल्युशन दिले साबणाचं पाणी दिलेलं आहे तर त्या पाण्यापासून तुम्हाला ड्रॉप करायचे आहेत बबल तयार करायचा. बबल ज्याचं रेडियस किती आहे 2 सेंटीमीटर. तर या प्रक्रियेमध्ये किती वर्क केलं जाईल त्या सोप सोल्युशन वर तसं विचारलेलं आहे ती व्हॅल्यू विचारलेली आहे. सोपं न्यूमरिकल स्टेप बाय स्टेप जाऊया. या सोल्युशन आधी घेऊन डेटा लिहा. काय दिले बाद आपल्याला रेडियस दिले सोप बबलची लिहा स्मॉल r इक्वल टू 2 सेंटीमीटर कन्वर्टेड टू मीटर 10 to the power minus 2 मीटर. टी की व्हॅल्यू ची व्हॅल्यू व्हॉट व्हॅल्यू ऑफ कॅपिटल टी 0.07 न्यूटन पर मीटर. ही कोणाची व्हॅल्यू दिली आपल्याला सरफेस टेन्शन ऑफ सोप सोल्युशन आणि विचारले काय वर्क डन W इक्वल टू स्पेशल मार्क. W इक्वल टू व्हॉट स्पेशल मार्क. अब बेसिक फॉर्म्युला लिहा. वी हैव W इक्वल टू व्हॉट T into dA इज इक्वल टू T ची व्हॅल्यू किती आहे आपल्याला सांगा 0.07 आणि dA म्हणजे काय 8 to minus 7 ठरलेला आपला फायनल एरिया मायनस इनिशियल एरिया. आता इनिशियल एरिया काय असणार सांगा जेव्हा बबल तयार झाला नाही सोपचा तर इनिशियल एरिया 0 असणार आहे. इनिशियली रेडियस विल बी 0 दॅट्स व्हाय एरिया विल बी आल्सो 0. मग इथं काय ना सांगा W इक्वल टू 0.07 इनटू काय येणार A2 येणार A2 कारण A1 काय असणार तर कंसात लिहा A1 इक्वल टू 0 कारण इनिशियल एरिया आहे म्हणून A1 काय आला 0. इथे रिझन दिले मी रिझन डॅश म्हणजे काय रिझन आहे का A1 0 आहे. आता 0.07 into A2 म्हणजे काय असणार आहे 4 pi r स्क्वेअर. त्यामुळे W इक्वल टू therefore W इक्वल टू काय येणार 4 pi r स्क्वेअर इनटू काय येणार 0.07. पण इथे लक्षात ठेवायचं स्टेप स्टार मार्क करतो मी. सोप सोल्युशन आहे. सोप बबल म्हणले की आपल्याला माहिती आहे देयर 2 सरफेस एरियाज आउटसाइड इनसाइड म्हणून सोप सोल्युशन शब्द आला सोप बबल शब्द आला की दोन मल्टिप्लाय करायचं सगळं कारण एरिया डबल असतात. 2 एरियाज आर दॅट्स व्हाय यू मल्टिप्लाय बाय 2. मग काय म्हणणार सांगा इथं इनटू काय केलं 2 करायचं आहे. स्टेप समजून घ्या. रिमेंबर दिस स्टेप इथे मी 2 ने मल्टिप्लाय केलेलं आहे. तर आता किमती भरा मग काय येणार W इक्वल टू 4 into 3.14 into r दिला किती दिली व्हॅल्यू ऑफ r 2 into 10 to minus 2 चा स्क्वेअर होणार इथं समजून घ्या व्यवस्थित इनटू ला इनटू ॲज इट इज 0.07 into 0.07 into 2. therefore W इक्वल आपल्याला स्टेप बाय स्टेप कॅल्क्युलेशन करायची आहे. ती पॉवर करा ऍडजस्ट लाची. फर्स्ट ऑफ ऍडजस्ट द पॉवर ऑफ 10 मग काय ते बघा 4 into 2 8 येणार 8 into and write 314 into 10 to power minus 2 हा इथला पॉवर ऍडजस्ट केला मी 314 10 to power minus 2. आता स्क्वेअर केलं काय आहे तर 4 into 10 to minus 4
इंटू 7 इंटू 10⁻². हे समजून घ्या, ही डेसिमल पॉईंट डिस्क करतो मी आणि कशा प्रकारे मी 10 ची पॉवर ऍडजस्ट करून लिहितोय क्लिअरली आपल्याला माहिती पाहिजे. लिहा W इक्वल टू काय केलं बघा ना 0.07 म्हणजे 7 10⁻². ऑलरेडी मी 2 मल्टिप्लाय केले म्हणून ऑलरेडी 8 लिहिलेला आहे. आता 8 4 32 8 4 32 हे बघा हे टर्म आता मी 7 मल्टिप्लाय करतो इंटू 7 इंटू 314 इंटू -4 -2 -4 म्हणजे काय -8. म्हणजे W इक्वल तुम्ही जर कॅल्क्युलेशन केलं व्यवस्थित तर वी गेट द आन्सर इन द पॉवर ऑफ 10 मिळणार आपला आन्सर. वी गेट द आन्सर इन द पॉवर ऑफ 10. जर दिलेल्या कंडिशन मध्ये तुम्ही जर बघितलं आपल्याला मिळणारा आन्सर आहे 0.703 इंटू 10⁻³ जूल. त्याबद्दल तुम्ही जर केलं यू गेट द आन्सर 0.703 इंटू 10⁻³ जूल. मी स्टेप बाय स्टेप कॅल्क्युलेशन करत केला तर निश्चितपणे आपल्याला दिस करेक्ट आन्सर वी गेट. तर आपल्याला मिळाला आन्सर काय आहे 0.703 10⁻³ जूल. इथं प्रत्येक वेळी मी एक शब्द कॉमन सांगितलेला आहे तो म्हणजे ऍडजस्टमेंट ऑफ द पॉवर ऑफ 10. ओके, फायनल आन्सर इज 0.703 इंटू 10⁻³ जूल. स्टुडंट्स सगळ्यांकडे बघायचं आहे. नेक्स्ट नंबरला बघा नंबर क्रमांक 23 क्वेश्चन नंबर 23 नावावर टेक्स्ट बुक काय दिले बघा. ए रेक्टँग्युलर वायर फ्रेम, एक आयताकृती वायरची फ्रेम आहे ऑफ साइज 2 सेंटीमीटर 2 सेंटीमीटर एरिया देते आपल्याला 2 सेंटीमीटर बाय 2 सेंटीमीटर इज ड्रॉप इन अ सोप सोल्युशन. त्याने साबणाच्या पाण्यामध्ये बुडवलेला आहे त्या टीमला त्या वायरला रेक्टँग्युलर शेप मध्ये अँड टेकन आउट आणि बाहेर काढलेली आहे. ए सोप फिल्म इज फॉर्म. अशा वेळी काय सोप फिल्म तयार झालेली आहे बरोबर आहे. साबणाच्या पाण्यात बुडवल्यानंतर सोप फिल्म तयार वरच्या खालच्या बाजूला कुणाच्या त्या फ्रेमच्या. इफ द साइज ऑफ फिल्म इज चेंज टू. आता सुरुवातीला जी फिल्म होते कशाची वायरची ते साइज किती होता 2 सेंटीमीटर इंटू 2 सेंटीमीटर असं होतं. आता साबणाच्या पाण्याचा तवंग तयार झाल्यामुळं एक लेअर तयार झाल्यामुळं सरफेस एरिया वाढलाय. किती एरिया झाला बघा 3 सेंटीमीटर इंटू 3 सेंटीमीटर. फ्रेमचा एरिया वाढला नाहीये. आपण एरिया बघतो कुणासोबत फ्रेम त्यासोबत असणार सोप सोल्युशनचा लेअर जो आहे तो एरिया बद्दल बोलतोय आपण इथं. कन्फ्युजन जाता बिना करणं. ओके, कॅल्क्युलेट द वर्क डन इन अ प्रोसेस. या प्रक्रियेमध्ये किती वर्क डन झाला असेल 100% सरफेस एरियामध्ये वर्क बदल घडलाय म्हणजे वर्क डन झाला असणार आहे सरफेस फिल्मवर. द एसटी ऑफ द सरफेस फिल्म इज गिवन 3 इंटू 10⁻² न्यूटन पर मीटर. जे सोप सोल्युशन जी फिल्म जी आहे तिचं एसटी किती दिलाय सरफेस एसटी किती दिलाय आपल्याला 3 इंटू 10⁻² न्यूटन पर मीटर. स्टेप बाय स्टेप जाऊया. अतिशय इंटरेस्टिंग न्यूमेरिकल या सोल्युशन. एरिया दिला आपल्याला काय दिलं एरिया पहिला आपण A1 म्हणूया. A1 इक्वल टू व्हॉट 2 सेंटीमीटर इंटू 2 सेंटीमीटर. आपण कन्वर्ट करा मीटर मध्ये काय ना 4 सेंटीमीटर स्क्वेअर येणार इज इक्वल टू कन्वर्ट करा SI मध्ये काय ना मग 4 इंटू 10⁻⁴ मीटर स्क्वेअर. आणि सेंटीमीटरचं रूपांतर मीटर मध्ये 10⁻² स्क्वेअर किंवा -4 येणार डिरेक्टली आपण लिहू शकतो. त्या प्रकारे मला A2 सांगा काय ना सेकंड एरिया फायनल एरिया 3 इंटू 3 9 येणार काय राईट 9 इंटू 10⁻⁴ मीटर स्क्वेअर. आता स्टेप बाय स्टेप चाललं बघा दिलेला एरिया 3 इंटू 3 काय 9 9 इंटू सेंटीमीटर स्क्वेअर इंटू मीटर स्क्वेअर -4 मल्टिप्लाय करायचं आहे. तर अजून जर आपल्याला दे हॅव गिवन सरफेस टेन्शन P इक्वल टू व्हॉट एसटी ऑफ द फिल्म इज 3 इंटू 10⁻² न्यूटन पर मीटर. अशा प्रकारे आपण दिलेला डेटा लिहिलेला आहे. आता आपण आपला बेसिक फॉर्म्युला आपला we have W equal to W म्हणजे काय वर्क डन इन द प्रोसेस इज इक्वल टू P into dA. बेसिक फॉर्म्युला स्टँडर्ड फॉर्म्युला आपला सरफेस टेन्शन इनटू चेंज इन सरफेस एरिया. पण इथे फिल्म आहे सोप सोल्युशन आला की मी आपल्याला सांगितलेलं आहे वारंवार शब्द आला सोप सोल्युशनचा तर आपल्याला काय करायचं आहे मल्टिप्लाय बाय 2 बिकॉज द लेयर विल आल्सो हॅव 2 सरफेसेस अपर अँड लोअर म्हणून मल्टिप्लाय केलं म्हणजे ना 2 न या स्टेपला स्टँडर्ड करा. ओके, चला पुढे मग काय W इक्वल टू T ची व्हॅल्यू किती आहे ती सरफेस टेन्शन 3 इंटू 10⁻² इंटू DA म्हणजे काय A2 A1. A2 A1 काय ना सांगा 9 इंटू 10⁻⁴ -4
into 10 to minus 4 a1 आणि इंटू मल्टिप्लाय बाय सॉल्व करा. मग काय सांगा w इक्वल टू काय ना सांगायचं 3 to the 6 6 into 10 to minus 2 बघा नाही 3 आणि 2 त्यानं 6 minus 2 into काय ना 10 to power minus 4 कॉमन काढा कंस काय ना 9 minus 5 9 minus 4 मग काय ना w इक्वल टू minus 2 minus 4 minus 6 into 9 minus 4 5 into 10 power minus 6 w काय सांगायचं 6 5 30 I write 3 into 30 मध्ये 10 बाजूला काय ऑलरेडी मी into 10 to minus 6 therefore w equal to काय आपला आन्सर 3 into 10 to minus 5 जूल. म्हणजे काय इथं वर्क ह्या प्रक्रियेमध्ये so get the answer we got the answer of the work done that is w equal to after adjusting the power of 10 we get the answer as w equal to 3 into 10 raised to minus 5 joule हे झालं आपलं work done in the given process. काय आन्सर आपलं 3 into 10 raised to minus 5 joule. त्याच्यामध्ये आपण एकच फॉर्म्युला वापरला आहे वारंवार that is T into D या ठिकाणी मी स्टामर केलेला आहे. y multiplied by 2 because it is a soap solution. अशा प्रकारे मिळाला आन्सर काय फायनल 3 into 10 to minus 5 जूल. क्लियर. पण ह्यामध्ये एक गोष्ट काळजी कोणती घ्यायची आहे तर 2 मल्टिप्लाय करायला विसरू नका. जर तुम्ही इथे इथे मिस्टेक केली तर मिळणारा आन्सर पण हाफ येणार which is absolutely wrong. ओके. आणि ते कॅल्क्युलेशन करताना सेंटीमीटर स्क्वेअर टू मीटर स्क्वेअर करणं गरजेचं आहे. तर त्या प्रकारे आपण कन्वर्ट करणं गरजेचं आहे. ते आपण इथं स्पष्टपणे मी तुम्हाला करून दाखवलेले आहे. हाऊ टू कन्वर्ट सेंटीमीटर स्क्वेअर इंटू मीटर स्क्वेअर ॲज अ एरिया इंटू SI. ओके. दिस इज आवर फायनल आन्सर.